दर्शको, जय भीम, नमबुद्धाय. आपण पाहत आहात लॉर्ड बुद्ध टीव्ही चॅनल प्रस्तुत मैत्री संवाद. मी प्राध्यापक गजेंद्र गवई. आपल्याला माहीत आहे की आपण या मैत्री संवाद कार्यक्रमामध्ये विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या अनेक मान्यवरांना तुमच्यासोबत जोडण्याचा प्रयत्न करत असतो. त्यांच्यासोबत आपण एक चांगला संवाद साधण्याचा प्रयत्न करत असतो. आणि या मैत्री संवाद कार्यक्रमामध्ये आज आपल्यासोबत हितगुज करण्यासाठी नव्हे तर आजच्या संपूर्ण परिस्थितीवर भाष्य करण्यासाठी अशा व्यक्तिमत्वाला या ठिकाणी आपण बोलावलेलं आहे, ज्यांचं नाव उभ्या महाराष्ट्राला नव्हे तर देशाला माहीत आहे. खरं तर ते एक राजकीय वर्तुळातलं नाव जरी असेल, पण समाजाची बांधिलकी ठेवून खऱ्या अर्थानं समाजाच्या प्रत्येक जडणघडणीमध्ये ज्यांचा खूप मोठा मोलाचा वाटा उभ्या आयुष्यामध्ये राहिलेला आहे, असं जे नाव आहे ते नाव आहे माननीय श्यामभाऊ उमाळकर. सत्यजित परिवाराचे ते सर्व आहेत, अध्यक्ष आहेत. या परिवाराच्या माध्यमातून अनेक लोकाभिमुख अशा विविध उपक्रम आणि कार्यक्रम योजना या ठिकाणी राबवल्या जातात, त्याही यशस्वीपणे. आणि अशा या लोकाभिमुख असलेल्या लोकनेत्याला आपण मैत्री संवादमध्ये या ठिकाणी बोलतं करणार आहोत, तुमच्यासोबत त्यांना रूबरू करणार आहोत. तर भेटूया आपण मैत्री संवाद या नात्यामध्ये. आपल्यासोबत जुळत आहेत महाराष्ट्राच्या प्रदेश काँग्रेस पार्टीचे ते सरचिटणीस आहेत आणि एक मोठं नाव आणि काम त्यांचं या पक्षाच्या माध्यमातून सुद्धा आहे. आपल्याला माहीत असेल की बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजाला येत्या 12 जानेवारीला या ठिकाणी जिजाऊ जन्मोत्सव होतो आहे. आणि या जिजाऊ जन्मोत्सवाच्या निमित्तानं येणाऱ्या तमाम जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनुयायांसाठी, बहुजनांसाठी एक चांगला संदेश या त्यांच्या प्रकट मुलाखतीच्या माध्यमातून आपण तुमच्या समोर घेऊन येणार आहोत. तर भेटूयात आपण माननीय श्यामभाऊ उमाळकर. भाऊ जय भीम. जय भीम. आपलं लॉर्ड बुद्ध टीव्ही चॅनलच्या मैत्री संवाद या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. थोडंसं तुमच्या व्यक्तित्वाबद्दल तुमच्याकडनंच आमच्या तमाम देशातल्या या लाखो प्रेक्षकांना आपलं मनोगत. नमस्कार, मी श्याम उमाळकर आपल्यासमोर मैत्री संवाद या कार्यक्रमात माझे मित्र पत्रकार गजेंद्र गवई यांच्यासोबत मैत्री संवाद मी करत आहे. त्यांनी मला विचारल्याप्रमाणे जिजाऊ जन्मोत्सव, जिजाऊ सृष्टी, सिंदखेड राजा, जिल्हा बुलढाणा, मराठा सेवा संघ आयोजित. तर जिजाऊ सृष्टीमध्ये यावेळेला जन्मोत्सवाच्या निमित्तानं जे लाखो लोक महाराष्ट्रातून, देशातून येतात, विविध राजकीय पक्षांचे नेते येतात, तर त्यांच्याबद्दल आपल्याला मी त्यांचं स्वागत करतो आणि माझ्या बोलण्यास सुरुवात करतो की जिजामाता नसती तर शिवाजी महाराज घडले नसते. बिलकुल. शिवाजी महाराज घडले नसते तर हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली नसती, सर्व धर्मसमभावाची स्थापना झाली नसती. आणि आज शिवाजी महाराजानंतर संभाजी महाराज आणि संभाजी महाराजानंतर घडलेले सगळे प्रसंग विविध माध्यमातून आपण ऐकले, आपण पाहिले, आपण वाचले आणि आता टीव्ही आणि सिनेमाच्या माध्यमातून त्याचे चित्र उभं झाल्यानंतर शिवाजी महाराज नसते तर काय झालं असतं, पण शिवाजी महाराजाला घडवणाऱ्या कोण? साधारणतः आपला मुलगा ज्या वेळेला जी राज्य व्यवस्था होती त्यावेळेला साधारणतः मोगलांचं राज्य होतं आणि मोगलांच्या राज्यामध्ये माझा मुलगा सरदार झाला पाहिजे, सुभेदार झाला पाहिजे, सैन्याचा प्रमुख झाला पाहिजे, ह्याच कल्पना घेऊन सगळ्या माता जगत होत्या. पण नाही, माझा मुलगा हा राजा झाला पाहिजे, त्याची स्वतःची अशी कल्पना असली पाहिजे, त्यांनी आपल्या लोकांचं रक्षण केलं पाहिजे, आपल्या देवी देवतांना त्यांनी सांभाळलं पाहिजे, या देशाच्या 18 पगड जातीला त्यांनी सर्व धर्म समभावाची शिकवण दिली पाहिजे. आणि त्यासाठी काय करावं लागेल तर त्याला लहानपणापासून त्यांनी जे धडे दिले ते स्वाभिमानाचे, कर्तृत्वाचे आणि दूरदृष्टीचे दिले. आणि हे सगळं सांगताना 3 मिनिटांमध्ये सांगता येते, परंतु एक एक गोष्ट करायची, ती ठरवायची, ती सृष्टीत उतरवायची, त्याच्यासाठी धडपडायचं, त्याच्यासाठी मेहनत करायची, हे काम फक्त जिजामातेनं केलं. आणि म्हणून जिजामातेनं शिवाजी घडला नसता तर आज जिजाऊ सृष्टी ही निर्माण झाली नसती. म्हणून त्याला अत्यंत महत्त्व आहे. आलेल्या सर्व लोकांनी जिजाऊ सृष्टीमध्ये आमचे मार्गदर्शक पुरुषोत्तमजी खेडेकर साहेब यांनी बऱ्याच काही गोष्टी तिथे उभ्या केल्या. गेल्या 35 वर्षापासून आम्ही त्या ठिकाणी जातो. लहानपणी तो वाडा
एक बंद वाडा, लखुजी जाधवांचा वाडा या ठिकाणी जन्मल्या होत्या जी. अशी संकल्पना ऐकण्यात येत होती. शाळेच्या ट्रिप मध्ये जाऊन डब्बा पार्टी करायची, त्या दगडावर जी. बसायचं. पण आज त्या ठिकाणी तिथे प्रेरणा मिळते. बिलकुल. ज्याला जीवनमध्ये स्वाभिमान जगवायचा आहे, जी. ज्याला आपल्या समाजासाठी काही करायचं आहे, ज्याला आपल्या राष्ट्रासाठी काही करायचं आहे, ज्याला आपल्या धर्मासाठी काही करायचं आहे आणि त्याही पेक्षा जास्त म्हणजे ज्याच्यावर अन्याय होतात त्याला वाचवण्यासाठी काही करायचं आहे, जी. हे काम जिजाऊचे तिथे जाऊन त्याची प्रेरणा मिळते. मग त्यातून अनेक लोक आले, विविध पक्षाचे, विविध राजकीय, विविध समाजाचे लोक आहेत. जी. 18 पगड जातीचा हा देश आहे. अध्यात्म आणि संस्कृतीनं हा देश जळलेला आहे. बिलकुल. इथे अनेक राजे आले, अनेक रजवाडे आले, अनेक संस्कृती आल्या. जी. पण या देशाचा अध्यात्म, संस्कृती आणि या देशाची विचारधारा कोणीही बदलू शकलं नाही. ही सगळी गोष्ट जिजामातेनं शिकवून दिली. बहुत अच्छा. जिजामातेच्या शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन क्रांतीवीर महात्मा ज्योतिबा फुले तयार झाले. बिलकुल. महात्मा ज्योतिबा फुलेंचा आदर्श घेऊन बाबासाहेब आंबेडकर तयार झाले. बिलकुल. आणि बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श घेऊन अण्णाभाऊ साठे तयार झाले. बिलकुल. या क्रांतीवीरांनी त्या त्या काळात जे जे अत्याचार विविध पद्धतीने शासनाच्या द्वारे किंवा समाजाच्या द्वारे होत होते जी. त्याला वाचा फोडून समाजाला दिशा देण्याचं काम केलं. याचे जनक जर कोणी होते तर ते छत्रपती शिवाजी महाराज होते. आणि म्हणून शिवाजी महाराजाची समाधी शोधून काढली ती महात्मा ज्योतिबा फुलेंनी. त्या ठिकाणी पहिला पोवाडा गायला तो महात्मा ज्योतिबा फुलेंनी. आणि फुलेंनी ते गायला कारण शिवाजी बनवली जिजामातांनी. जी. म्हणून कोणत्याही मातेनं फक्त माझा मुलगा माझ्या कुटुंबापुरता, माझ्या घरातला साहेब किंवा माझ्या सुनेला आणि मुलांना घेऊन, नाताला घेऊन चालतो किंवा मला म्हातारपाणी खाऊ घालतो, ही संकल्पना न ठेवताना जी. माझा मुलगा आज शिवाजी राजाच्या पावलावर पाहून चालून झाला पाहिजे. आणि त्यावेळेला हिंदवी स्वराज्याची गरज होती, त्यावेळेला मोगलांच्या विरुद्ध लढायचं होतं. जी. पण आजची लढाई सुद्धा आपल्याला कोणत्या ना कोणत्या ज्या शक्ती आहे, आज धनशक्ती एकत्र आली, विविध धर्मांची शक्ती एकत्र आली. जी, जी. आज आरक्षणाचे मुद्दे तयार झाले, जी. आज मोर्चे निघायला लागलेले, आज देशाच्या अवस्थेत अर्थसंकल्पना फार कमी झाली जी. आणि लोकांना बेरोजगार निर्माण झाला, स्त्रियांचे अत्याचार वाढले. जी. या सगळ्यांना वाचा फोडायचा असेल तर शिवाजीच्या चरित्राचा अभ्यास करा की बरोबर. त्यावेळेला वेगवेगळ्या प्रसंगाच्या माध्यमातून त्यांनी कशा कशा योजना आखल्या गेल्या. जी. मग ती पाण्याबद्दलची योजना कशी आखली, तलावाबद्दलची कशी, आपली बरोबर. सामुग्री कशी जमू केली, कुठे तह करायचे, कुठे युक्त्या करायच्या, कुठे लढाई करायची, कुठे मागे सरकायचं आणि महिलांना कसं संरक्षण द्यायचं, त्यांचा सन्मान कसा करायचा, बिलकुल. मोगलांची पकडून आणलेल्या स्त्रीला चोळी बांगडी करून तिला घरी कसं पाठवायचं, बिलकुल. स्वतःच्या मामाने बलात्कार केला असेल तर त्या बलात्काराला त्याला शिक्षा कशी द्यायची, बिलकुल. हे सगळं आज करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून जे राजकारणात आहे, जे समाजकारणात आहे, ज्यांच्या सहीनं आज काहीतरी चालते, त्यांना याची विचार करण्याची गरज आहे की राष्ट्र आपण कुठे नेऊन ठेवायला लागलो. 140 कोटीचा देश झाला, शेतकऱ्यांची आत्महत्या वाढत आहे, शेतमालाला भाव नाही, यंदा सोयाबीनला ॲव्हरेज नाही आणि शेतमालाला सोयाबीनला भाव सुद्धा नाही, रबीचा हंगाम आला नाही, रबीचं पीक आलं नाही, गव्हाचं उत्पादन वाढलं नाही. आणि अशा वेळेला सरकारचे धोरण केव्हा कोणती गोष्ट आयात करायची, त्याचा फायदा मोठ्या उद्योगपतींना कसा मिळवायचा आणि उद्योगपतींना फायदा मिळवून द्यायचा, त्यांच्याकडून इलेक्ट्रॉनिक ब्लँडमध्ये पैसे घ्यायचे, मध्यमवर्गीय जो आहे तो कायद्याच्या कचाट्यात गुलवून त्याला नोकरशाही फक्त करायला लावायची आणि लहान माणसाला विविध योजनांचं प्रलोभन देऊन त्यांना इलेक्ट्रिक बॉन्डच्या पैशातून विकत घ्यायचं आणि धर्माचं राजकारण करायचं, हे या देशात सुरू आहे. पण 18 पगड जातीच्या या देशात शिवाजीचा सर्व धर्मसमभाव, जिजामातेचा सर्व धर्मसमभाव करून सगळ्या समाजांना आपापल्या धर्माप्रमाणे जगण्याचा आणि बोलण्याचा अधिकार जो बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून दिला, जी. त्या घटना बदलवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ज्या दिवशी 543 पैकी यांचे 3/4 350 लोक येतील, त्यावेळेला पुन्हा हे लोक मनुवादी संस्कृती लावल्याशिवाय राहणार नाही. म्हणून वेळीच सावध व्हा आणि लोकशाही आणि बाबासाहेब आंबेडकरांची घटना जागून शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवायचा असेल आणि जिजामातेसारखे पुन्हा शिवाजी तयार करायचे असतील तर जागरूक युवक होऊन, जागरूक मतदार होऊन तुम्हाला मतदानाला जायचंय. हे जर मी सांगितलं तर वावगं होणार नाही. तर दर्शकांनो, या पद्धतीनं शिवकालीन परिस्थितीपासून तर आता सद्यकालीन परिस्थितीपर्यंत श्यामभाऊनी ही सगळी विचारधारा कशा पद्धतीनं परिवर्तित होत जात आहे. परंतु आज पुन्हा एकदा नव्यानं या देशामध्ये एक नवीन धर्माचं स्तोम या ठिकाणी नजरेसमोर ठेवून कसं माजवल्या जात आहे, ही सिच्युएशन कशी तयार केल्या जात आहे. खरं तर रयतेचं लोककल्याणकारी राज्याची संकल्पना, बहुजन हिताय बहुजन सुखाय अशा पद्धतीने असलेली विचारधारा या देशामध्ये
18 पगड जाती धर्माच्या लोकांना, नानाविध या ठिकाणी पंथाचे आणि धर्माचे लोक, वेगवेगळ्या पद्धतीचे संस्कृती आणि या ठिकाणी कल्चर जपणारी लोक असताना ह्या सगळ्यांना संविधानाच्या धाग्यानं गेल्या 70-75 वर्षामध्ये एक जीव एक जिन्सी बांधून ठेवलेला असताना सुद्धा या धाग्याला कसा छेद देता येईल अशी एक व्यवस्था या ठिकाणी नक्कीच काम करते. कारण या ठिकाणी श्याम भाऊला आपण ऐकताना हे लक्षामध्ये आपल्या सर्वांचा आला असेल. श्याम भाऊ, थोडासा एक मुद्दा आपण वेगळा या ठिकाणी हाताळूया. थोडंसं तुमची जी जडणघडण आहे पूर्ण, खरं तर उभा महाराष्ट्र तुम्हाला बघतो आहे, नव्हे तर काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून तुम्हाला देश सुद्धा जाणतोय. अनेक ठिकाणी इतर राज्यामध्ये सुद्धा तुम्ही प्रभारी म्हणून या ठिकाणी काम करण्याचा योग तुम्हाला नक्कीच आला. परंतु ही सगळी काम करत असताना इकडे बॅकफुटवर म्हणजे आपल्या ग्रामीण भागामध्ये श्यामभाऊच्या माध्यमातून ग्रामीण लोकांच्या विकासाच्या दृष्टिकोनातून असेल, शिक्षणाच्या दृष्टिकोनातून असेल, नव्हे तर इथला शेतकरी, शेतमजूर, युवक, महिला या सगळ्या लोकांना प्रवाहामध्ये आणून कशा पद्धतीने त्याला सक्षम करता येईल अशी एक सिस्टीम या ठिकाणी सत्यजित परिवाराच्या माध्यमातून सुरू आहे. थोडंसं सत्यजित परिवाराबद्दलच्या सगळ्या एकूण उपक्रमाबद्दल. मी एका शेतकरी आणि व्यापारी कुटुंबात जन्माला आलो. माझा जन्म 54 सालचा आहे. माझ्या वडिलांचा औषधीचा व्यवसाय आणि एक 22-23 एकर जमीन आमच्या कुटुंबाजवळ होती. मी घडत असताना मी डॉक्टर व्हावा असं आमच्या वडिलांची इच्छा होती. मी खामगावला शिकायलाही गेलो, परंतु मराठी सोडून मी सगळ्या विषयात नापास झालो आणि मी मेकरला येऊन बीकॉम हे मी केलं. तर पहिल्यांदा मी खामगावला जेव्हा शिकायला गेलो त्यावेळेला माझं वय 17-18 वर्षाचं असेल. तर तेव्हा प्री युनिव्हर्सिटी होती, 12वी नव्हती जी. आणि पहिल्याच वर्षी मी CR म्हणून त्या कॉलेजमध्ये निवडून आलो. CR म्हणून निवडून आलो. मेकरचे बरेच मुलं होते, तर त्यामुळे त्या सगळ्या लोकांनी माझं कॅम्पेनिंग केलं आणि मी CR म्हणून निवडून आलो. त्यानंतर मी मेकरला आलो आणि मेकरला मला ही राजकारणाची थोडी आवड लागलेलीच होती. NSUIच्या माध्यमातून मी पहिला शहराध्यक्ष झालो आणि कॉलेजच्या निवडणुका लढवायला लागलो. आणि या ठिकाणी मी कॉलेजला 1972 साली मी विद्यापीठ प्रतिनिधी म्हणजे UR, नागपूर युनिव्हर्सिटीमध्ये URला फार महत्व होतं. त्यावेळेची निवडणूक श्रीकांत जिचकार वर्सेस समर्थ अशी झाली होती. स्वर्गीय रामभाऊ लिंगाडे हे आमचे त्यावेळेचे नेते होते आणि त्यावेळेला मी UR म्हणून आलो आणि तिथून माझ्या जडणघडणला सुरुवात झाली. 1977-78 ला अंबिकाजी सोनी ह्या पूर्ण विदर्भाच्या दौऱ्यावर ऑल इंडिया युथ काँग्रेसच्या अध्यक्ष असताना आल्या होत्या. माजी मंत्री सुबोध भाऊ सावजी यांनी त्यावेळेला त्यांचा कार्यक्रम घेतला होता आणि त्यावेळेला स्कूटर रॅलीमध्ये भाग घेऊन त्या युथ काँग्रेसमध्ये जिंदाबादचे नारे देणं आणि त्याच्यामध्ये संचालन असेल, आभार प्रदर्शन असेल, जे वाटेला येईल ते काम करणे, हा आमचा त्यावेळेसचा कार्यक्रम होता. मग मी शहर युथ काँग्रेसचा शहराचा अध्यक्ष झालो आणि शहराचा अध्यक्ष झाल्यानंतर 1978 ला इंदिरा काँग्रेसची लाट आली. त्या लाटेमध्ये आम्ही लोकांनी इंदिरा गांधीचं काम केलं. सुबोध सावजी, JK खरात, जनभाऊ बोंद्रे आणि हे सर्व लोक निवडून आले. तिरपुडे उपमुख्यमंत्री बनले, वसंतदादा मुख्यमंत्री बनले आणि 80 ला ते सरकार कोलगडलं. त्यानंतर 80 ला बाळकृष्ण वास्तिक आपल्या जिल्ह्यात खासदारकीचे पहिले उमेदवार झाले. त्या खासदारकीच्या उमेदवार पक्षाच्या अंतर्गत गडबाजी जरी होत्या तरी पण आम्ही बाळकृष्ण वास्तिक, कारण इंदिरा गांधीच्या प्रखर नेतृत्वामध्ये जेल भरो आंदोलनात सुद्धा आम्ही सहभागी झालो, त्यामुळे आमच्यावर तो पगडा होता आणि मग त्यामधून आम्ही बाळकृष्ण वास्तिकांचं काम केलं आणि आम्ही त्यांच्या जवळ पोहोचलो. आणि 80 ते 85 मग ते सातत्याने येत होते, त्या दौऱ्यात सहभाग घ्यायचा. मग माझी जी स्टेट बँक आहे ती स्टेट बँक बांधताना त्यांच्या हाताने मी भूमिपूजन केलं. मग राजकीय कार्यक्रमातून मी संचालन करणं, आभार प्रदर्शन करणं, मग प्रास्ताविक भाषण देणं आणि मग भाषणातून मी हळूहळू या भाषण देण्याच्या प्रोसेसमध्ये एक वक्ता म्हणून पुढे आलो. त्यानंतर मग मी मेकरला 84 ला मुकुल वासनिकांची या ठिकाणी खासदारकीला तिकीट मिळालं आणि त्यावेळेला त्यांचा मेहकर तालुक्याचा कॅम्पेनरचा प्रमुख म्हणून माझी जवळपास नियुक्ती झाली आणि मी ते काम फार हिरीनं केलं. ते निवडून आले आणि तिथून मला जे लागल्यानंतर मी वसाडी ते सिंदखेड राजा ही 350 किलोमीटरची पदयात्रा काढली
आणि मेकर आपले लोणार ते मलकापूर ही दुसऱ्या वर्षी 350 किलोमीटरची पदयात्रा काढली. जी पदयात्रेमध्ये लोक जेव्हा आम्ही चालत होतो, जी. तिरंगाचा झेंडा, काँग्रेसचे 408 खासदार, जी. त्यामुळे काँग्रेसचं वातावरण, मुकुल वासनिकचं नेतृत्व, त्यामुळे गावोगाव त्यांनी निर्माण केलेले कार्यकर्ते, नेते, जी तर प्रत्येक ठिकाणी आमचं स्वागत, भगिनी आम्हाला ओळायच्या, गावातून मिरवणूक, बँड, जेवणाचे कार्यक्रम व्हायचे. बिलकुल. आणि त्यातून आम्हाला लोक जे प्रश्न सांगायचे, मग शेतकऱ्यांचे प्रश्न, गावातला सिंचनाचा प्रश्न, गावातल्या शाळेचा प्रश्न, गावातल्या रस्त्याचा प्रश्न, मग ते प्रश्नाचे कागद, निवेदन आम्ही घ्यायचो आणि ते सगळं करून आम्ही मुकुल वासनिक आणि कलेक्टर जवळ शेवटच्या 10 दिवसानंतर दिलं. वा. आणि वसाडी ते सिंदखेड राजा याच्यामध्ये काम पदयात्रेमध्ये याचा समारोप जो झाला तो सिंदखेड राजाला झाला. जी आणि सिंदखेड राजाला त्यावेळेला आत्ताच्या जेव्हा राष्ट्रपती होत्या प्रतिभाताई पाटील, त्या तेव्हा महाराष्ट्र प्रदेशच्या अध्यक्ष होत्या. जी तर त्या माझ्या समारोपाच्या कार्यक्रमाला मुकुल वासनिक यांनी त्यांना आणलं होतं. जी मग तिथे माझा एवढा मोठा सन्मान झाला आणि मला वा. जीवनामध्ये एक भरारी मिळाली. बिलकुल. त्यानंतरच्या झालेल्या याच्यात मी नगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून उभा राहिलो, काँग्रेस पक्षावर निवडून आलो जी आणि दीड वर्षाच्या आतच मी गावचा नगराध्यक्ष झालो. वा. मी नगराध्यक्ष जेव्हा झालो त्याच वेळेला मी सत्यजित अर्बन क्रेडिट सोसायटी जी आजची आहे जी ती स्वर्गीय भाऊसाहेब लोढे यांची मेकर अर्बन क्रेडिट सोसायटी होती. जी ही लिक्विडिटीत निघाली होती. जी भाऊसाहेब म्हटल्याकडे आता तू युवक म्हणून काम करतो तर ही लिक्विडिटी चालली, त्याच्यापेक्षा तू सांभाळ. बिलकुल. वा. मग मी म्हटलं त्यांना की तुमचे सगळ्यांचे मूल्य माझ्या हातात देऊन टाका, तुम्ही सगळे विड्रॉल होऊन जा. बिलकुल. आणि आम्ही तरुण पोरं चालवतो. वा. 35,000 रुपयावर ही सत्यजित अर्बन क्रेडिट सोसायटी आम्ही चालू केली. जी आणि आज त्याच्या 6 शाखा आणि आमच्या जो 250 कोटीचं डिपॉझिट बहुत अच्छा. आणि 200 कोटी रुपयाचं वाटप अवर्ग आणि सामाजिक बांधिलकीचे कार्यक्रम आम्ही तेव्हापासून करत आलो. खूप छान. मग मी गावचा नगराध्यक्ष जेव्हा झालो तेव्हा या गावाला केंद्र सरकारची पहिली योजना एकात्मिक शहर विकास योजना त्यावेळेसची 2 कोटी रुपयाची मी लागू केली. वा. मग त्यातून शॉपिंग कॉम्प्लेक्स, त्यातून नळ योजना, जी. त्यातून स्मशानभूमी, त्यातून गावातले रस्ते, जी. त्या गावातल्या नाल्या आणि त्याच्यामधून अनेक प्रकारचा विकास करून मी ती प्रस्तावित योजना, त्याच्यामध्ये असं होतं की UDCच्या अंतर्गत आपल्या बुलढाणा जिल्ह्याला 35 लाख रुपये निधी मिळायचा. जी त्याचं अमरावतीला ऑफिस होतं. ज्या नगरपालिकेकडून ठराव येऊन ताबडतोब दिल्या जातील मार्चच्या नंतर, जी त्याच्या पहिल्या लोकांना ते 35 लाख रुपये मिळायचे. बर. त्याच्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यात सगळ्यात माझा सिंहाचा वाटायचा होता. मी 31 मार्च संपल्यानंतर 5 एप्रिलच्या आत सगळं दाखल करायचो. वा वा. आणि ते दाखल केल्यानंतर मी 30-35 लाख रुपये त्या UDCच्या योजनेच्या अंतर्गत आलो. मग त्यातून बगीचा झाला, हे झालं, ते झालं बर. आणि हे सगळ्या गावाच्या दुरुस्त्या केल्या. जी हे सगळं विकासाचं काम करत असताना 3 वर्षाचा कार्यकाळ मिळाला. जी मी नगरपालिकेचा अध्यक्ष झालो आणि 3 वर्ष केल्यानंतर मी ते सोडून दिलं. बर. त्यानंतर माझं लक्ष झालं विधानसभेकडे केंद्रित. जी. त्यावेळेला मी जिल्हा युथ काँग्रेसचा अध्यक्ष होतो. त्याच्यानंतर महाराष्ट्र युथ काँग्रेसचा जनरल सेक्रेटरी झालो जी. आणि मग जिल्हा काँग्रेसचा मी जनरल सेक्रेटरी झालो. अच्छा. आणि 1999 ला पक्ष फुटला. जी. पवार साहेब राष्ट्रवादी काँग्रेस अलग घेऊन गेले. जी. आणि त्यावेळेला प्रस्थापित लोक हे पवार साहेबांबरोबर गेले. बरोबर. त्यामुळे आमच्यासारख्या युवकांना संधी मिळाली. हं. आणि 99 ते 2000 ची जी निवडणूक झाली त्यात मुकुल वासनिक वर आणि खाली मी मेकर मतदारसंघात अशी आमची जोडी उभी राहिली. वा. योगायोगानं आपल्या दुर्दैवानं आपली पक्षातली फूट जी. आणि पक्षातून गेलेले राष्ट्रवादीचे लोक, जी. पक्षातून गेलेले अपक्ष सुबोध सावजी, जी. या सगळ्या गोष्टीमुळे अपक्ष उभे राहिलेले मापारी, यामुळे आम्ही निवडणूक हारलो. पण एक नेतृत्व म्हणून माझी तयारी झाली. वा. आणि मग त्याच्यानंतर 1/6/2001 ला जी. जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून माझी निवड झाली. वा. आणि मी 9 वर्ष अध्यक्ष राहिलो. बिलकुल. त्यामध्ये मी 7 यात्रा जिल्ह्यामध्ये काढल्या. वा. त्यात मध्ये मग कधी मनमोहन सिंग यांनी दिलेली कर्जमाफी, बिलकुल. त्याच्यामध्ये सह्यांची मोहीम घेऊन त्यांना धन्यवाद देणं, बरोबर. त्यानंतर शेतकऱ्यांच्या आत्महत्या ज्या होत्या त्यात महाराष्ट्र शासनाने जी समिती नेमली त्याच्याबद्दलची जनजागरण यात्रा काढली. जी. अशा 7 यात्रा मी पूर्णपणे 58 मतदारसंघ जिल्हा परिषदची वा. आणि 11 नगरपालिका इतक्यांच्या ठिकाणी मी फिरायचो. 18 दिवस माझा दौरा सातत्यानं जी. राहायचा. आणि छोट्यात छोटे कार्यक्रम आणि मोठ्यात मोठे कार्यक्रम पक्षाच्या माध्यमातून मी सातत्यानं राबवण्याचा प्रयत्न त्यावेळेला माझ्या वेळेला केला. जी. 2009 ला मोठी जनजागरण यात्रा त्याचा समारोप झाला आणि समारोपाला मी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, मुकुलजी वासनिक, माणिकरावजी ठाकरे अध्यक्ष होते. जी. आणि त्याच वेळेला आमचं मातोश्री एज्युकेशन सोसायटी जी होती जी ती आमच्या जो रजिस्टर आमचे जावई मीनासी यांची होती. जी
परंतु त्याचा अध्यक्ष मीच होतो, कारण सासरा असल्यामुळे. बरोबर. मग त्यांनी आम्हाला त्यावेळेला आम्ही ठरवलं की आता आपण शैक्षणिक क्षेत्रात काम करायचं. बरं. तर मग मी त्यांच्याकडून म्हणजे शासनाकडून D.Pharm, त्याच्यानंतर D.Pharm नंतर B.Ed, D.Ed, जी. BCA वा. हे एका वर्षी 4 कॉलेज आणले. आम्ही मोठी इमारत बांधली, त्या ठिकाणी अशोकराव चव्हाणच्या हाताने उद्घाटन केलं. बिलकुल. आणि त्याच्यानंतर आता B.Pharm आणि आता CBSE जी. मजजवळ अशी 1,00,000 सव्वा लाख स्क्वेअर फूटचं बांधकाम आहे. जी. आणि मजजवळ B.Ed, D.Ed, BCA, D.Pharm, B.Pharm, CBSE जी. 1500 विद्यार्थी आहेत. 18 गाड्या माझ्या ग्रामीण भागातून दररोज 700 मुलं उचलतात. क्या बात. आणि 18 गाड्यामध्ये माझ्या इथून झालेले 56 लोक जे MBBS झाले. वा. माझ्या इथून गेलेले 4 विद्यार्थी लातूरला फर्स्ट आले. वा. आणि एक उत्कृष्ट दर्जाचं शिक्षण देण्याचा CBSEच्या माध्यमातून आणि B.Pharmच्या माध्यमातून आमचा प्रयत्न आहे. बरं. त्याच वेळेला आम्ही 2000ला संत गजानन महाराजांचे सगळे लोक शेगावला जाऊ शकत नाही, बरं. म्हणून आम्ही या ठिकाणी संत गजानन महाराज 2 एकर जागा घेतली. वा. त्याचा ट्रस्ट तयार केला. त्या सेवा समितीच्या माध्यमातून तिथे 4 उत्सव आम्ही दरवर्षी करतो. प्रगट दिवस जी. ज्याच्यामध्ये 25,000 लोक प्रसाद घेतात. बरं. ऋषी पंचमी ज्याच्यामध्ये 5,000 लोक प्रसाद घेतात. बिलकुल. त्याच्यानंतर जागतिक पारायण दिन, आता 14 तारखेला जागतिक पारायण दिन आहे. जी, जी. त्याच्यामध्ये लोक पारायण करतात. कीर्तनाचे, भजनाचे, राजकीय लोक आणणं आणि त्या ठिकाणी सगळ्या समाजाचे लोक आणून तिथे मिटिंग झाला. 9,000 स्क्वेअर फूटचा प्रशस्त हॉल, बिलकुल. 20 रूम आणि सगळ्या शासनाच्या योजना देण्यासाठी आम्ही तिथे त्यांना ते देत राहतो. बिलकुल. ज्याच्याकडे इलेक्शनच्या मिटिंग होतात, कुठे त्यांच्या पटवारी लोकांच्या मिटिंग जी, होतात, जी, जी. ग्रामसेवक पोलीसच्या मिटिंग होतात. ज्या वेळेला दंगा पातूर पथक येते त्यावेळेला पोलीसवाले तिथे राहतात. बिलकुल. तर लोक समाजासाठी सामाजिक बांधिलकी जपली. बरोबर. मी 6 गोडाऊन शेतकऱ्यांसाठी काढले, ज्याच्यामध्ये 60,000 पोते बसून त्याच्यावर सत्यजितच्या माध्यमातून कर्ज पुरवठा केला बिलकुल. जातो. जीवनामध्ये आर्थिक प्रगती स्वतःची करत असताना सामाजिक बांधिलकी जमवून संस्थाच्या माध्यमातून सामाजिक बांधील, मग चष्म्याचं वाटप असो, किडनीच्या रोगाची मदत असो, दरवर्षी मुख्यमंत्री सहायता निधीला आम्ही 2-2 लाख रुपये देतो. बिलकुल. त्यावेळेला नंतर शेतकऱ्याच्या आत्महत्येसाठी बियाणे देतो. बिलकुल. आणि गुणवंत लोकांचे सत्कार, सत्यजित पुरस्काराच्या माध्यमातून आजिम नवाज राही, हरी चैतन्य महाराज, भगवान महाराज, जी. मुझफ्फर हुसेन अशा चांगल्या लोकांना आम्ही सत्काराचे बिलकुल. कार्यक्रम करून, त्यांना बक्षिसाचे कार्यक्रम करून त्यांचा गुणगौरव करतो. बिलकुल. विद्यार्थ्यांचे सत्कार असो, पुन्हा डॉक्टर लोकांमध्ये डॉक्टर गाबणे यांना महाराष्ट्राच्या ABPनं पुरस्कार दिला होता कोरोनामध्ये काम केल्याबद्दल. जी, जी. त्यांचा फार मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलं. तर सामाजिक बांधिलकी, अर्थकारण, राजकारण, समाजकारण, त्यानंतर शैक्षणिक धोरण, त्यानंतर आध्यात्मिक, या सर्व गोष्टीवर आमचा पाठपुरवठा असतो. आणि पक्षाच्या माध्यमातून मला बिहारमध्ये गेलो, तिथे डॉक्टर इक्बाल जावेद हे माझे कॅन्डिडेट होते, ते निवडून आले. जी. मी गुजरातमध्ये होतो तेव्हा कामिनीबेन राठोड ह्या महिला निवडून आल्या. वा. त्याच्यानंतर मी आता वायरामध्ये होतो, खन्नम जिल्ह्यामध्ये, जी. तुमच्या हैदराबादला. जी. तर त्या ठिकाणी नाईक नावाच्या बंजारा समाजाला तिकीट मिळालं होतं. बंजारा समाज तिकडे ST मध्ये पकडला जी, जी, जातो. जी. तर त्यांना तो 37,500 मतांनी निवडून आला. वा. तर पक्ष जिथे जिथे काम करण्याची संधी देतो बिलकुल. ते काम आम्ही करतो. संनियंत्रण मध्ये मी 5 वर्ष शासनाच्या, केंद्र आणि राज्याचं जेव्हा 14च्या आधी आमचं गव्हर्नमेंट होतं, जी. त्यावेळेला मनमोहन सिंगची ही कल्पना होती फ्लॅगशिप. जी. फ्लॅगशिप म्हणजे की समुद्रामध्ये जे जहाज आहे, हा. तर त्या जहाज ओळखलं जाते ते त्याच्यावरच्या झेंड्यावरून. बरोबर. तसे केंद्र सरकार आणि राज्य सरकारने काँग्रेस ओळखायची त्या योजनावरून बरोबर. 132 योजना तोंडपाठ करून संपूर्ण महाराष्ट्रात राबवण्याचं काम आम्ही केलं. वा. आणि मी आणि विनायकराव देशमुख माझे मित्र होते. त्यावेळेला आम्ही दोघेही पदाधिकारी आणि आमचे गावोगावात अध्यक्ष, उपाध्यक्ष, सरचिटणीस, काँग्रेस पक्षातून रिलीज झालेले जे लोक आहेत जी. ते आम्ही संनियंत्रणमध्ये घेतले. अरे आणि वा. संनियंत्रणच्या माध्यमातून भरपूर योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही केलं. तर ही सत्यजित परिवाराची जी. जडणघडण, सामाजिक बांधिलकी, गजानन महाराजाचा आशीर्वाद जी. आणि हे सर्व करत असताना मला स्वर्गीय भाऊसाहेब लोढे, स्वर्गीय भास्कररावजी शिंगणे, जी. मुकुलजी वासनिक जी. या लोकांची सातत्यानं साथ राहिली. म्हणजे वयस्करांचा आशीर्वाद राहिला, बाकी यांचं सहकार्य राहिलं आणि पक्षामध्ये मानाचं स्थान देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मी आयुष्यभर सर्व धर्म समूहाचं, फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा ही माझी पक्की विचारधारा आहे. बिलकुल. गजानन महाराजाचा मी अंधभक्त आहे. जी. आणि गजानन महाराजाचं काम, काँग्रेस पक्षाचं काम आणि फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा जी. यामध्ये फारसा काही फरक नाही. जी. साधारणतः एक गोर गरीब माणसासाठी बिना भ्रष्टाचारानं आणि सेक्युलरच्या माध्यमातून सर्व समाजाला घेऊन चालणारं काम आहे. म्हणून ते काम करण्यात मला आनंद मिळतो. दर्शको, हा म्हणजे जो कामाचा पाडा आहे,
खरं तर हे असं ऐकावत राहावं असं वाटतंय की एखादा व्यक्तिमत्व कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये काम करू शकतो. आपल्यामध्ये खूप मोठी नैराश्य राहते की आम्ही हे करू शकत नाही, आम्ही ते करू शकत नाही. अनेकांचं असं रडगडाणं जीवनामध्ये राहते. परंतु श्याम भाऊकडे असं पाहताना एक चीड तरुण म्हणजे कुठल्या कुठल्या विषयाला कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये या ठिकाणी अध्यात्मापर्यंत, राजकारणापासून तर अध्यात्मापर्यंत खऱ्या अर्थानं या सगळ्या विषयावर सडेतोड आणि पॉझिटिव्हली आणि जे पण आउटपुट देणारं अशा पद्धतीचं सगळं काम या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून होतंय. खरं तर ही खूप मोठी प्रेरणा येणाऱ्या जनरेशनसाठी आणि जी लोक वय झालंय, होऊ शकत नाही, करू शकत नाही आणि यश पण त्यांच्यासाठी खूप चांगलं आहे. ज्या ज्या ठिकाणी ते प्रभारी म्हणून गेलेत त्या सगळ्या लोकांना त्यांनी त्या निवडणुकांमध्ये खरं तर निवडून आणले. मग गुजरात असेल, बाकीचे राज्य असतील, त्या ठिकाणी सुद्धा थोडासा अजून एक वेगळा हटके प्रश्न आहे शांभू आपल्यासाठी. तर हे सगळं होत असताना आज देशाची जी परिस्थिती आपण पाहतोय, खरं तर गेल्या 2014 पासून इथे देशामध्ये लोकांना आपलं स्वतःचं काहीतरी हरवलंय काय, लोकशाही मूल्यांची कुठेतरी या ठिकाणी खरी तर खूप मोठी पिळवणूक होते काय, लोकशाहीला कुठेतरी बाधा निर्माण होतो काय, संविधानिक ज्या काही गोष्टी आहेत त्याचं कुणी हरण करते का, असं एक खूप मोठं भीतीचं सावट नव्हे तर वास्तव परिस्थिती अनेक प्रसंगातनं या देशासमोर आपल्या नक्की नजरेमध्ये आहे. तर एकंदरीत आजचं हे सर्वसामान्य लोकांसाठी असणारं वातावरण कशा पद्धतीचं आहे आणि याच्यातून पुढे यायचं असेल तर आपल्याला काय अपेक्षित आहे? आपल्या देशाची जी जडणघडण आहे ती मी आधीच बोलताना सांगितलं की ती सर्व धर्म समभावाची जडणघडण आहे. बिलकुल. साधारणतः 80% लोकांना असं वाटते की आपल्या धर्माप्रमाणे आपल्याला जगण्याचा अधिकार मिळाला पाहिजे. बिलकुल. भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून जे उपकार करून ठेवले, बिलकुल, त्यामध्ये तो अधिकार त्यांनी कायम दिला आणि बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहून तोही अधिकार दिला की 3/4 लोक जेव्हा एकत्र येतील आणि काळाच्या परिस्थितीनुसार जर तुम्हाला यात काही बदल करायचे असतील तर ते तुम्ही करा. साधारणतः कोणताही मनुष्य मी बांधलेलं घर असो, मी घेतलेली गाडी असो, माझं मोठेपण तो दुसऱ्याला महत्व देत नाही. पण बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की नाही की मी हे तुम्हाला दिलं. आता आरक्षणाचा मुद्दा जर म्हटला तर त्यांनी हे सुद्धा सांगितलेलं की 10 वर्षानंतर याची पुन्हा चाचपणी करा की तो पाहिजे का, ठेवायचा का, आवश्यकता आहे का, बदलायचा का, त्याला काय कमी जास्त करायचं. प्रश्न असा आहे की ज्या वेळेला आपल्याकडे पूर्णपणे शेती व्यवसाय होता, त्या शेती व्यवसायामध्ये ग्रामीण भागामधून जे सर्व लोक शेती करायचे त्यांना मोठे किंवा सावकार म्हणायचे किंवा गावातला मोठा माणूस त्यांना म्हणायचे. मग राजकारण, समाजकारण त्यांच्या भोवती राहायचं. काळ बदलला, परिस्थिती बदलली. 54 एकराचं सिलिंग आलं. 54 एकराचं सिलिंग आल्यानंतर काय झालं की एका घरात 4 भाऊ म्हटल्यावरती जमीन 8-8, 9-9, 10-10 एकर आली आणि त्याला 2 मुलं 3 मुलं जर म्हटले तर ते अल्पभूधारक झाले. आता त्या जमिनी निघून गेल्या आणि जमिनीच्या किमती खूप वाढल्या. जेव्हा खूप जमीन होती तेव्हा ती पिकत नव्हती. आज जमिनीच्या किमती खूप आहेत तर जमीन तुमच्याजवळ नाही. मग अशा वेळेला तुम्ही शिक्षणाच्या स्पर्धेमध्ये जर टिकत नसाल, तुम्हाला 140 कोटीच्या देशामध्ये आज ज्यांना आरक्षण मिळालेलं आहे ते ओबीसीचं असो का मागासवर्गीयाचं असो, तिथे सुद्धा इतकी स्पर्धा झाली की तिथे कटआउट मध्ये 90% मुलं मार्क मिळवायला सगळ्यात जास्त स्पर्धा. म्हणजे समजा जर मागासवर्गीयाच्या 4 जागा असल्या तर मागासवर्गीयाच्या 4 जागेमध्ये 300 पोरं स्पर्धेमध्ये उतरलेले तर 296 नाराज होणारच. त्यामुळे आरक्षण हा देशाच्या व्यवस्थेला, प्रगतीला सोल्युशन नाही, जी तात्पुरती एक व्यवस्था आहे. परंतु आता असं झालेलं आहे की आरक्षण मिळालं पाहिजे ही प्रेस्टिजियस गोष्ट झाली. आरक्षण मिळवण्यासाठी दिवसभर मोर्चे काढायचे आणि साधारणतः कोणत्याही माणसाला असं सांगायचं की तुला नोकरी नाही तर तू आरक्षण मिळालं नाही म्हणून नाही, तर त्याला असं वाटते की बा मग चला आरक्षणाच्या मोर्चामध्ये जर आपण गेलो तर आपलं काही जमल म्हणून. परंतु प्रत्यक्ष आकडेवारी पाहताना त्याचं पर्सेंटेज जर काढलं तर 140 कोटीच्या देशामध्ये या आरक्षणाचा फायदा किती टक्के लोकांना होणार. आता याला आरक्षण त्याला आरक्षण, तर आरक्षणाची संख्या 85% जर झाली तर 15% लोकांना आणखीन सोपं होईल की जे आरक्षणात बसतात ते चालले जावं, याच्यामध्ये आम्ही सगळं. आज 50% तुम्ही महिलांना त्यांना ते देऊन टाकलं. त्याच्यामुळे आज काय झालेलं आहे की ओबीसी, तुम्हाला महिला करायचं का तुमच्या आरक्षणात बसवा, तुम्हाला मागासवर्गीय का आरक्षणात बसवा, ओबीसी का आरक्षणात बसवा. मग जनरलच्या जागा कमी तर जनरलचे लोक कमी झाले, आता जनरल मधली स्पर्धा कमी झाली. आरक्षणानं देशामध्ये प्रगती होणार नाही, आरक्षणानं तात्पुरती व्यवस्था होऊ शकते.
आणि म्हणून याच्यामध्ये सर्वपक्षीय जी राष्ट्रपतींनी या सर्वपक्षीय संसदमध्ये याच्यावर डिबेट करून जी, जी. 15 दिवस महिनाभर हा मुद्दा रंगवून लोकांनी, विचारवंतांनी, साधू संतांनी, राजकारणी लोकांनी, साहित्यिकांनी याच्यावर आपले आग्रहलेख लिहून एक अशी व्यवस्था तयार केली पाहिजे की कोणाला आरक्षणाची गरज आहे. बिलकुल. जसं आज समजा एक मागासवर्गीय जी ते कलेक्टर झाले आणि त्यांना दोनच मुलं आहेत आणि ते 2 मुलं ते लहानपणापासून अत्यंत चांगल्या शाळेत घालू शकले, कॉन्व्हेंटमध्ये झाले, त्यांना आरक्षण नको ना. बिलकुल. आरक्षण तसं जसं तुम्ही सबसिडीच्या बाबतीत म्हणता की तुम्हाला सबसिडी लागत नसेल तर तुम्ही ती नाकारा LGP गॅसची, बिलकुल. तसं तुम्ही आरक्षणाच्या बाबतीमध्ये सांगा ना की नाही आम्ही स्पर्धेत उतरून करायला तयार आहे. जेव्हा आवश्यकता होती तेव्हा मिळालं, बिलकुल. आता काही गरज नाही. बरोबर. परंतु आता ती आरक्षण असणं हे फॅशनेबल झालंय जी. आणि आरक्षणाच्या माणसाला त्यानं म्हटलं की मला आरक्षण पाहिजे म्हणजे तुला आम्ही काहीतरी देतो. तर ज्यांनी आयुष्यभर लोकांना काही दिलं, शाहू महाराजांना आरक्षण का काढलं की जो उपेक्षित समाज होता, जी जी ज्यांना शिक्षणाची व्यवस्था जी. नव्हती, ज्यांना फी साठी पैसे जी. नव्हते, मग त्यांना आरक्षणाच्या माध्यमातून त्यावेळेसच्या सरकारकडून म्हणजे त्यांच्या राजेशाही म्हणून काहीतरी त्यांना स्कॉलरशिप द्यायची. जशी बाबासाहेब आंबेडकरांना बडोदा घराण्यांना जी, जी. गुजरात मधून दिली म्हणून ते इंग्लंडला जाऊ शकले, बरोबर. म्हणून ते बाबासाहेब होऊ शकले. बरोबर. परंतु आज ज्यांच्याजवळ याची व्यवस्था आहे त्यांनी त्या आरक्षणाचा हट्ट पकडला नाही पाहिजे आणि याच्यामध्ये प्रतिष्ठाच नावाचा विषय जास्त झाला. जी. म्हणजे ओबीसीचं आरक्षण मराठीतून देऊ नये, मग धनगरांना याच्यातून देऊ नये, बंजारांना त्याच्यातून द्यावं, त्यांना जी. DGNT-तून द्यावं. जी. आणि एक देश एक संकल्पना जर आपली आहे तर मग वायरामध्ये तिथे बंजारांना पकडल्या जाते ST, मग इथे का नाही पकडल्या जातात? त्यांचे नातेवाईक इथे राहतात. मग सर्टिफिकेटचा विषय आला, मग खोट्या गोष्टी आल्या, मग खऱ्या गोष्टी आल्या. तर याच्यामध्ये आर्थिक दृष्ट्या जो कमकुवत जी. आहे, ज्याच्याजवळ अन्न वस्त्र निवाऱ्याची व्यवस्था नाही, हा. ज्यांना शिक्षणाची सोय जी. नाही, त्यांना कुठे ना कुठेतरी राज्य शासनाकडून मदत झाली पाहिजे. अशा प्रकारच्या आरक्षणाची व्यवस्था चर्चा करून करावी. कोणाचं चूक आहे, कोणाचं बरोबर आहे, यांनी मागावं का नाही मागावं आणि त्यांनी मागावं का नाही मागावं एवढा मी काही अभ्यासक नाहीये. बरं. परंतु माझं असं मत आहे की या देशातल्या लोकशाही व्यवस्थेत बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेमध्ये एकही गोष्ट अशी नाही की ज्याच्यावर बाबासाहेबांना उपाय सांगितला नाही. बिलकुल. ज्या माणसानं बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेमधला सगळ्यात महत्वाचा म्हणजे कायद्यानं असे वागा आणि कायद्यानं नसेल वागत तर धर्माप्रमाणे असेच वागा. बरोबर. म्हणजे कायद्यात सांगितलं दारू पिऊ नका तर धर्मातही सांगितलं दारू क्या पिऊ बात आहे, नका. क्या. ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. बिलकुल. म्हणजे बा तुम्हाला धर्म चालतो का, तुम्हाला हा धर्म जो आहे तो अंधश्रद्धेचा नाही, तो प्रगतीचा धर्म आहे. जी अंधश्रद्धेचा धर्म जर शिकवला तुम्ही तर मुलं शिकवू नका, अमुक करू नका, तमुक करू नका, ह्या गोष्टी बिलकुल प्रगतीच्या नाही. आणि जर आता सूर्यावर जायची तयारी आपण करायला लागलेलो आहे बिलकुल बिलकुल. तर मग चंद्र आणि सूर्याची पूजा आपण करत असताना त्या ज्या भावना होत्या, भावना ठीक आहे पण त्या वास्तव. प्रगतीच्या गोष्टी आहेत का, त्या वास्तवाच्या गोष्टी आहेत क्या का, बात आहे. याच्यावर आपल्याला विचार करावा लागेल. आणि म्हणून कोणाच्या भावना कशा शब्दानं जी, दुखतील जी, जी. म्हणून अधिक न बोलताना विचारवंत लोकांनी आणि संसदमध्ये ज्यांना अधिकार मिळालेले त्या राज्यकर्त्यांनी आपसामध्ये बसून अत्यंत शांत पद्धतीने आपले मुद्दे मांडून बहुमताच्या आधारावर, पण बहुमत आहे म्हणून काही मनुवादी संस्कृती थोडी आणायची, बिलकुल. बहुमत आहे म्हणून गुलामगिरी थोडी आणायची, बिलकुल. बहुमत आहे म्हणून पुन्हा झाडू थोडी बांधायची, जी, जी. बहुमत आहे म्हणून तुम्ही लोकांवर अत्याचार करू शकतात हे थोडी जी. करायचं. बहुमताचा अर्थ असा की बहुमतानं चांगल्या गोष्टी निर्माण करून ज्यांना समाजामध्ये ज्यांना आवश्यकता आहे त्यांना ते द्या, जी. समाजाजवळ ज्यांच्याजवळ आहे त्यांनी ते देण्याचा प्रयत्न करा जी. आणि आपलं मन मोठं ठेवा आणि हा देश संकल्पनायुक्त चांगला देश म्हणून जगात आणा. 21व्या सदीत 22व्या सदीत तुम्हाला जायचंय, जी. मिलियनची अर्थव्यवस्था तुम्हाला करायची आहे, जी. पण 4 उद्योगपती मोठे करून हे होणार नाही. बहुत अच्छा. याचं कारण असं आहे की पुंजीवादी लोकच जर मोठे केले तर ते अधिक मोठे होतील, जी. गरीब अधिक गरीब होईल. म्हणून याला मधाच्या मधामध्ये लेवी लावत होते, गहू ठेवत होते, कारण सगळ्याच गहू जर अदानी अंबानीने विकत घेऊन टाकला तर गरीबाला गहू मिळणार नाही. म्हणून रेशनच्या गव्हाची कल्पना निर्माण झालेली आहे. तर प्रत्येक देशाची व्यवस्था भांडवलवादी शाही पाहिजे, जी. स्पर्धा पाहिजे, पण स्पर्धा करत असताना एक कल्ली कोणी जर काम करत असेल, आमच्याजवळ 100 गोडाऊन भरलेले राहतील आणि 4 लोक उपाशी राहतील, हे होणार नाही. जी. ही मानवी हक्काची गोष्ट नाही. म्हणून मानवी मूल्य जपण्यासाठी जी. तुम्हाला आरक्षणाचा उपयोग करून आरक्षण टिकवणं अत्यंत महत्वाचे आहे. ते बाबासाहेबांच्या प्रतिष्ठेसाठी नाही तर ते राष्ट्रहितासाठी आवश्यक आहे, हे मनात ठेवून मी बोलतो. आपण जो मुद्दा आरक्षणाचा खूपच छान मुद्दा आहे. उभ्या महाराष्ट्रामध्ये नंतर देशामध्ये तो मुद्दा या ठिकाणी तग धरतो आहे, गाजतो आहे.
आणि या मुद्द्यावर खूप छान असं भाष्य या ठिकाणी केलं. पण थोडंसं शांभू आपण बोलत असताना काही एक गोष्ट या ठिकाणी जाणवली की तुम्ही म्हणताय की बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण हे 10 वर्षासाठी ठेवलेलं होतं. मला आपल्याला हे विचारायचं की बाबासाहेबांनी आरक्षणाचे किती प्रकार सांगितले आणि कुठलं आरक्षण हे 10 वर्षासाठी आहे, कारण हे थोडंसं क्लिअर केलं तर मला वाटतं आपल्या दर्शकांना पण क्लिअर होऊन जाईल. 10 वर्ष म्हणजे ते टप्प्याटप्प्यानं म्हटलेलं आहे. जी, जी. हा, म्हणजे 10 वर्षानं त्याचा विचार केला पाहिजे. जी, म्हणजे जी. किंवा जेव्हा सुरू झालं हा. तेव्हा काय परिस्थिती होती, आज त्याच्या पर्सेंटेज मधून कशा प्रकारची परिस्थिती झाली, जी, त्याचा जी. उपयोग झाला का नाही झाला, त्याच्यामध्ये काही बदल करायचा का नाही करायचा, आणि याच्यासाठी बाबासाहेबांनी ते 10 वर्षाचं म्हटलेलं होतं. नाही, थोडं असं म्हणायचं मला की आपल्याही माहितीसाठी आरक्षण खरं तर हे 2 प्रकारचं आरक्षण आहे. एक जे आरक्षण आहे ते आहे राजकीय आरक्षण. जे राजकीय आरक्षण या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यामध्ये जो पुणे पॅक्ट झाला या करारातनं जे बाहेर आलं ते आहे रिझर्वेशन पॉलिटिकल. आणि दुसरं आरक्षण जे भाऊ आहे ते आहे खरं तर या ठिकाणी सामाजिक स्तरावरचं, जातीच्या स्तरावरचं, नोकऱ्यामधलं आणि शिक्षणामधलं आरक्षण. तर ह्याही आपल्याला गोष्टी या ठिकाणी महत्वाच्या आहेत की जोपर्यंत या देशामध्ये सामाजिक समानता प्रस्थापित होत नाही, या ठिकाणी लोकशाही मूल्य वातावरण निर्माण होत नाही, तेव्हा आपल्याला या सामाजिक स्तरावरचं आरक्षण खूप महत्वाचं आहे. बाबासाहेबांनी एक या ठिकाणी जो प्रस्थापित समाज व्यवस्था होती, म्हणजे प्रस्थापित लोकांनी इथल्या दब्या पुसलेल्या लोकांवरती जो अन्याय अत्याचार, हा इतिहास आहे. कारण बाबासाहेब स्वतः म्हणतात की जो समाज आपला इतिहास विसरतो तो समाज इतिहास घडू शकत नाही. आणि म्हणून आज मराठा समाजाचा आरक्षणाचा जो मुद्दा आहे, हा जो सरसकट आरक्षण या ठिकाणी मिळावं, याच्या अनुषंगाने मी पुन्हा एकदा आपल्याकडे लक्ष वेधतो. खरं तर आज इतिहासामध्ये हे सगळं गडप आहे किंवा इतिहासाच्या पानापानावरती लिहिलेलं आहे की इथल्या प्रस्थापितांनी शोषित पीडित गावकुसा बाहेर असणाऱ्या लोकांना खरं तर जातीच्या धर्माच्या नावाखाली, व्यवस्थेच्या नावाखाली, त्याचप्रमाणे फायनान्शियल आर्थिक परिस्थितीच्या नावाखाली या ठिकाणी नक्कीच पिळलेला आहे. तो भाग काही नाही. म्हणून या समाजाला या ठिकाणी या बरोबरीने आणण्याच्या दृष्टिकोनातून त्यांचं राहणीमान, त्यांचं जीवनमान हे खरं तर उंचवण्यासाठी एक माणूस म्हणून त्यांना स्वाभिमानानं, सन्मानानं समाज जीवनामध्ये जगता येईल अशा पद्धतीची बाबासाहेबांची ही मांडणी होती. थोडंसं मला या दोन्ही आरक्षणाबद्दल आपलं मत. आता जे आरक्षणाबद्दल जे म्हटलं जाते की सरसकट आरक्षण मराठा समाजाला द्यावं, तर सरसकट आरक्षण मराठा समाजाला देणं हे जे शासनाचं आणि जरांगे पाटलांचा जो वाद चालू आहे, बिलकुल की तो त्याच माध्यमातून आहे. किंवा सरसकट तुम्ही आम्हाला द्या, तर सरसकट ते होऊ शकत नाही. बिलकुल बिलकुल. कारण ओबीसीच्या आरक्षणामध्ये कोणताही घुसवून जी ओबीसीवर अन्याय करता येणार नाही. बिलकुल. पण शासन वारंवार महाजनांपासून तर देवेंद्रांपर्यंत सगळेच म्हणतात की कोणत्याच आरक्षणाला धक्का न लावताना आम्ही ते देऊ. तर ते कशा प्रकारचं देतात हे त्यांनी आता ज्या दिवशी ते दाखवतील तेव्हा तोपर्यंत समजेल. आणि त्याच्यावर कोर्ट काय म्हणते फार मोठा गहन विषय आहे. म्हणून हा एक विषय महत्वाचा आहे. दुसरी विषय असा आहे की बाबासाहेबांनी जे आरक्षण उपेक्षित समाजासाठी दिलेलं आहे, जे जातीय व्यवस्थेसाठी दिलेलं आहे, ते आवश्यकच आहे. कारण याचं कारण असं आहे की ते जर आवश्यक आहे याच्यासाठी मी म्हणतो की ते जर दूर केलं तर मनुवादी संस्कृती आणण्याची गरज नाही, ती आपोआपच येऊन जाते. बिलकुल, क्या बात, ते आहे म्हणून ती येत नाही. बिलकुल. ते जर त्यांनी समजा ते जर काढून टाकलं तर ते होईल. राहिला प्रश्न फक्त प्रगतीच्या बाबतीत, जे मी कलेक्टरचं उदाहरण दिलं, त्याच्यामध्ये माझं मत असे की आर्थिक दृष्ट्या जर सक्षम झालेला मागासवर्गीय असेल बिलकुल तर त्याला त्या बाबतीमध्ये त्यावेळेला जर ते नाही दिलं तर ते चालू शकते. त्याच्यावर विचार करायला काहीही हरकत नाही. कारण आरक्षणाचे फायदे आणि तोटे या दोन्ही गोष्टी आहेत. तर कधी फायदे होतील, कधी तोटे होतील. पण समान व्यवस्थेमध्ये निर्माण करत असताना जातीचं आरक्षण हे कायम ठेवणं गरजेचं आहे. पण आर्थिक आरक्षणाच्या बाबतीमध्ये एखादं दुसरं कुटुंब, उच्चभू कुटुंब आहे की ज्याची आजूबाजू 200 एकर जमीन होती, पण आज त्यांची अवस्था खाण्याची नाही, तर त्यांना आर्थिक आरक्षण दिले गेलं पाहिजे आणि त्यांना आर्थिक मदत झाली पाहिजे. हे अत्यंत महत्वाचं आहे. कारण शेवटी जाती व्यवस्थेत तुम्ही जन्माला कोणाच्या घरात आले तुमच्या हातात नाही, आणि त्या घरात आले म्हणून तुम्ही मोठे, हे जे गणित आहे हे सगळं संपलेलं आहे. आता तुमचं कर्तृत्व आहे का नाही, तुमची व्याप्ती आहे का नाही, तुम्हाला उत्पन्न आहे का नाही, हे अत्यंत महत्वाचं आहे. दर्शकांनो बघा, किती समर्पक या ठिकाणी शांभवी मांडणी करतात की आपण कोणत्या जातीमध्ये जन्माला आला हे खूप महत्वाचं नाहीये, परंतु त्या जातीमध्ये जन्माला येणं आपल्या हातात साहजिकच नाहीये. परंतु तिथे येऊन आपण आपलं काय कर्तृत्व उभं करतो, आपण कोणत्या कर्तृत्वाचे धनी या ठिकाणी निर्माण होतो, आणि सोबतच
आपला आर्थिक परिस्थिती कशी आपण मोठी करू शकतो हे प्रत्येकाचा विकास ज्याच्या त्याच्या हाती नक्कीच आहे. परंतु ह्या विकासाच्या संधी सुद्धा संविधानमूलक असताना, संविधानामध्ये तसल्या सगळ्या प्रकारची व्यवस्था असताना सुद्धा आज विनाकारण एक परिस्थिती अशी होती की आरक्षण घेण्याच्या संदर्भात आरक्षण घेणाराचा या ठिकाणी उपहास केला जायचा. परंतु आज ते आरक्षण आपलंसं वाटायला लागलं, आज तेच आरक्षण मिळावंसं असं वाटायला लागलं. हा जो बदल आहे हा नक्कीच आपल्या सगळ्यांनी लक्षात घेण्यासारखा आहे. तर या ठिकाणी आपण पाहतोय की देशामध्ये नवीन एक UCC नावाचा जो काही कार्यक्रम आहे, जो संबंधित पक्षाच्या अजेंड्यामधला होता, युनिफॉर्म सिव्हिल कोड, ज्याला समान नागरी कायदा आपण असं म्हणतो. खरं तर हा समान नागरी कायदा कसा असेल आणि सोबतच समान नागरी कायदा जर लागू झाला तर आज या देशामध्ये जे आरक्षणाचं भयानक असं तुफान आणि वारं वाहत आहे, तर या आरक्षणाचं होणार काय? कारण आपल्याला माहित असेल की समान नागरी कायद्याचा जेव्हा विचार करतो तेव्हा या देशात असणाऱ्या 18 पगड जाती धर्माच्या लोकांची वेगवेगळी संस्कृती, वेगवेगळं कल्चर आहे. जसं आपण मुस्लिमांचं संदर्भातलं म्हणतो ते त्यांचा पर्सनल लॉ आहे, त्यांचा स्वतंत्र कायदा आहे, त्यानुसार त्यांचं जीवनयापन सुरू राहते. सोबत आपण आदिवासींमध्ये गेलात तर आदिवासी भागामध्ये आदिवासींची स्वतंत्र अशी या ठिकाणी ती संस्कृती आहे, त्यानुसार ते आपलं जीवनयापन करत राहतात. किंवा इतर अनेक लोक आहेत ज्यांचे स्वतंत्र अशी एक जीवन जगण्याची पद्धती आहे. तर एकंदरीतच या देशामध्ये युनिफॉर्म सिव्हिल कोड किंवा समान नागरी कायदा जर लागू झाला तर त्याचं काय स्वरूप किंवा कशा पद्धती असेल आणि आरक्षणाचं काय होईल? समान नागरी कायदा अद्यापपर्यंत त्यांनी जो लागू केला त्याचं संसदमध्ये आणि राज्यसभेमध्ये त्यांनी मंजुरात घेतली, परंतु तो इम्प्लिमेंटेशन ज्याला म्हणतो ते अद्यापपर्यंत काही सुरू झालेलं नाही. आता समान नागरी कायदा म्हणजे लोकांना काय वाटतं की सगळ्यांना एकसारखं तर त्या या देशात आहेच. शाळेतले युनिफॉर्म सुद्धा एकसारखंच शिकवतात, ते राष्ट्रीय एकात्मता शिकवताना पण समान नागरी कायद्याच आपण शिकवतो. परंतु जसं आता काश्मीरमधला 370 कलम रद्द केलं, तिथे जमिनी वगैरे घेण्याचे अधिकार दिले. काय आहे की या गव्हर्नमेंटचं सध्याचं जे धोरण आहे केंद्र सरकारचं, की जुन्या लोकांनी जे काम त्या काळात केलं त्या कामावर सतत बोलत राहणं, ते सगळं चुकीचं केलं असं सांगणं. परंतु विषय असा आहे की प्रत्येक वेळेला देशाची जडणघडण जेव्हा होत असते आणि त्या ठिकाणी काम करणारे लोक त्या परिस्थितीनुसार निर्णय घेत असतात, तर त्यावेळेला जी आवश्यकता होती, आज तुमच्या हातात जेव्हा देश आला तेव्हा या देशमध्ये अर्थव्यवस्थेपासून तर लोकांच्या लोकसंख्येपर्यंत प्रचंड प्रमाणात वाढ झालेला देश आयता तयार झालेला तुमच्या हातात आला. ज्या वेळेला नेहरूजी पंतप्रधान बनले त्यावेळेला त्या देशाची जशी अवस्था होती, 600 संस्थानं एकत्रित करून हा देश एक संघ बनवायचा. आता ते 600 राष्ट्र बनवत असताना वेगवेगळ्या राजांशी वेगवेगळ्या गोष्टी, कारण इंग्रजांनी जाता जाता ज्या काड्या करून ठेवल्या, इंग्रजांनी जाता जाता जी धोरणं अवलंबले, त्याच्यामुळे त्यावेळेला त्रास होत होता. तर त्यावेळेला त्या परिस्थितीनुसार समजा जे तुमचं काश्मीरचं धोरण होतं किंवा काश्मीरचा कायदा वेगळा द्या, ही परिस्थिती तशी होती कारण त्यांना पाकिस्ताननं मदत केली होती, तिथे युद्ध झालं होतं आणि इंग्रजांनी त्याच्यात मध्यस्थी केली होती. तर जशी जशी परिस्थिती बदलत राहते तसतशा ह्या गोष्टी बदलल्या पाहिजे आणि हे बाबासाहेबांना सांगितलेले आहे, लिहिलेलं आहे, त्यांनी तो अधिकार पण तुम्हाला दिलेला आहे. परंतु पहिलं चुकीचं होतं म्हणून आम्ही जे करतो ते बरोबरच आहे असं नाही, पण आताच्या प्रगती ज्याची आवश्यकता असेल ते तुम्ही केलं पाहिजे. आता समान नागरी कायदा जर आणला तर समान नागरी कायदा आणल्यानंतर आपल्याकडे 2 प्रकारचं जीवन जगतो आपण. राष्ट्रहिताचा विचार केला तर केंद्र सरकार आणि राज्य सरकारचे कायद्याद्वारे जे तुम्हाला घटनेद्वारे जे अधिकार दिले त्याप्रमाणे तुम्हाला जगावं लागते. पण धर्म संस्कृतीप्रमाणे आपापली जाती व्यवस्था, आपल्या समाज व्यवस्था, आपापले गोष्टी ज्या असतात त्याच्याप्रमाणे घरातला संसार पण चालते. तर संसार पण आणि राष्ट्रहित ह्या दोन्ही गोष्टीचं बॅलन्स ठेवण्याचं काम वेगवेगळ्या परिस्थितीत करावं लागते. तर तिथे सगळ्या ठिकाणी समान नागरी कायदा चालू शकणार नाही. आता मुसलमानांमध्ये शरीयतचा कायदा आहे, मुसलमानांमध्ये तलाकचा कायदा आहे. मुसलमानांमधला तलाकचा कायदा शहाबानो प्रकरणामध्ये केंद्र सरकार त्याच्यामध्ये राजीव गांधींनी हस्तक्षेप केला होता, त्याच्यामध्ये कोर्ट कचेऱ्या झाल्या होत्या, त्याच्यामध्ये काही ठिकाणात त्यांना मोकळीक दिली. परंतु काय की धर्मव्यवस्था 5 मिनिटात बदलू शकत नाही, पण धर्मव्यवस्था ही अंधश्रद्धेला जोडून जर ती जाचक प्रकारची असेल तर तिला बदलण्यासाठीच कायद्याचं आरक्षण केलेलं आहे. आणि आरक्षणाच्या मुद्द्याच्या माध्यमातून जर सगळं आरक्षण जर टोटल खतम करून टाकलं वेगवेगळ्या पद्धतीनं तर या देशातला जो
गरीब माणूस आहे की जो 60 रुपये रोज, 60 रुपये संजय निराधाचे 300 रुपये महिना मिळवतो जे आणि जो 3000 रुपये महिना मिळवतो, जो 3 लाख रुपये मिळवतो, हे समान नागरी कायद्यामध्ये एकत्र राहूच कशी काय शक्य? क्या बात, बहुत अच्छे. हे प्रत्येक माणसाला त्याच्या गरजेप्रमाणे जगण्याचा जो अधिकार दिलेला जी. आहे तो कायम ठेवून याच्यामध्ये सुधारणा म्हणजे धर्माधर्मामध्ये भांडण नाही झाले पाहिजे, बिलकुल. धर्माधर्मामध्ये वाद नाही झाले पाहिजे, बिलकुल. धर्म संस्कृतीनं प्रत्येक क्षेत्रात हात नाही लावला पाहिजे, बिलकुल. राष्ट्राच्या प्रगतीमध्ये, राष्ट्राच्या हितामध्ये, केंद्र सरकारच्या संरक्षणामध्ये, फॉरेनच्या पॉलिसीमध्ये धर्म नाही आला पाहिजे. बिलकुल, बिलकुल. पण धर्माच्या पॉलिसीमध्ये राज्य सरकारनं हस्तक्षेप करू नये. आता केंद्र सरकारचा जो अजेंडा आहे तो बीजेपीचा अजेंडा जर धर्मावाले राबवायला जी. लागले आणि धर्माचा अजेंडा जर बीजेपी वाले राबवायला जी, लागले जी, तर जी. इतर पक्षांनी काय करायचं का? स्वतःचा एखादा वेगळा धर्म काढायचा का? हा. असं कसं काय होऊ शकत? बरोबर. असं होणार नाही. धर्म हा वेगळा आणि राज्यकर्ते हे जी. वेगळे, पक्षाची लाईन ही वेगळी. वास्तविक पाहता अयोध्येचं राम मंदिर जे बांधलं ते अत्यंत चांगलं झालं. रामाची मूर्ती स्थापन केली, त्याचा उत्सव चांगला झाला. पण ते सगळं कोण करायचं? ते धर्मपीठानं करायचं. जी जी त्याच्यामध्ये केंद्राचा हस्तक्षेप नको. तुम्ही कोणाला निमंत्रण देणार आणि कोणाला निमंत्रण नाही देणार? तुम्ही कोण? हा राम तर सर्वांचा जी, आहे. जी. आम्ही हिंदू आहे, आमचाच राम जी. आहे. आम्ही काय राम नाही म्हणत. आता समजा तुम्ही बौद्ध आहे म्हणून तुम्ही रामाला काही नावं नाही ठेवत काय? नाही. जसं बौद्ध धर्माचे आम्ही सर्व लोक या विचारधारेचे आहोत जी. की सगळ्या धर्मांना आपापल्या धर्माप्रमाणे जगण्याचा अधिकार बाबासाहेबांनी जो दिला तो आम्हाला मंजूर जी. आहे. काँग्रेसमध्ये राहण्याचा सगळ्यात मोठा फायदा जर काही गवई माझा झाला असेल जी तर काँग्रेसमध्ये आम्हाला कोणी म्हणते की आज बौद्ध पौर्णिमा आहे, तुम्ही आमच्या स्तूपावर आहे, आम्ही जातो. जी आज म्हणते की राम मंदिरात राम उत्सव आहे, चला. जी, जी, जी. गजानन महाराजाची चला. ते म्हणतात आमच्याकडे सैलानी बाबाची यात्रा आहे, ते सैलानी बाबूच्या दर्गावर चादर चढवायची, चला. बिलकुल. कोणी म्हटलं आम्हाला आज ख्रिश्चनाचा 25 डिसेंबर आहे तर आम्हाला येशू ख्रिस्ताच्या तिथे बोलावलं, प्रार्थनेला आम्ही गेलो. तर धर्माच्या सगळ्या धर्मसमभावाची कल्पना डोक्यात असल्यामुळे बिलकुल. कोणाचा द्वेष करायचा नाही आणि कोणाची वाजीपेक्षा जास्त गुण गाण्याचे नाही. आपल्या घरी येऊन आपल्याला पूजा करायची असेल तर आपण करायची, जी. पण त्यांच्या तिथे जाऊन ते बायबलचं असं करतात तर आपण तसंच करायचं. ही संकल्पना मांडल्यामुळे मनातला राग, मनातला बिलकुल, द्वेष बिलकुल. इतर लोकांचा आपोआप चालला जाईल. म्हणून सर्व धर्मसमभावाची कल्पना चांगली आहे. क्या बात. तर या पद्धतीनं लोकांना समान नागरी कायदा जरी निर्माण करायचा असेल तर सगळ्याच बाबतीत इथे सगळे नागरिक समान असले पाहिजे. सगळ्यांचं सामाजिक जीवन, त्याचे सामाजिक उत्तरदायित्व समान असलं पाहिजे आणि सामाजिक स्तरावरच त्याची आर्थिक परिस्थिती चांगली असली पाहिजे. म्हणजे एखाद्या व्यक्तीकडे जर 70 एकर जमीन असेल तर त्या जमिनीचं डिव्हायडेशन पण समान झालं पाहिजे. एखादा अदानी अंबानी असेल त्याच्याही प्रॉपर्टीचं जे म्हणजे हे असेल, वाटणी असेल, ती सुद्धा समान झाली पाहिजे. तेव्हा कुठे या देशामध्ये हे सगळे नागरिक समान होतील, तेव्हा तो समान नागरिक कायदा होतो. खूप चांगली मांडणी या ठिकाणी श्यामभाऊने या विषयाला धरून केलेली आहे. श्यामभाऊ, थोडासा एक दुसरा अजून मुद्दा तुमच्यासोबत चर्चा करताना, देशामध्ये खरं तर एक आता नवीन ईव्हीएम मशीनचा खूप मुद्दा या ठिकाणी गाजतो आहे. काल परवा सोशल मीडियावर तशा पद्धतीने वकिलांनी, हायकोर्टाच्या वकिलांना आता या ठिकाणी डायरेक्ट निवडणूक आयोगावरती एक मोठा मोर्चा, एक रॅली काढण्याचं नियोजन केलं असताना पोलीस प्रशासनाने त्यांची अडवणूक केली जाते, परंतु ते जुमानायला तयार नाही, कारण तो आमचा मानवी हक्क आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तर काय वाटतं की बाबासाहेब आंबेडकरांनी ही लोकशाही इथं प्रगल्भ व्हावी, लोकशाहीची पालनमुळे ही खोलवरती रुजवावी लोकांच्या अंतःकरणामध्ये, त्या आयोगानं लोकांचं या ठिकाणी सर्वच प्रकारचं विकास व्हावा, जनकल्याण व्हावं, ही एक अपेक्षा बाबासाहेबांना लोकांनी लोकांच्यासाठी लोकांद्वारे चालवलेलं राज्य म्हणजेच लोकशाहीची ही संकल्पना इथे आहे. 70 वर्षामध्ये मला नाही वाटत की लोकशाहीनं कुणाचं वाईट झालं असेल. प्रत्येकाला किमान आपलं स्वतःचं अस्तित्व, स्वतंत्रता, सामाजिक न्याय ह्या सगळ्या गोष्टी आपण एनकेन प्रकारे वेळोवेळी या ठिकाणी अनुभवण्याचा प्रयत्न नक्कीच केलेला आहे. तर थोडंसं या मुद्द्यावरती काय वाटतं तुम्हाला? बॅलेट पेपरवरती खरंच तुमचे विकासाचे कामं असतील तर नक्कीच बॅलेट पेपरच्या माध्यमातून लोकांच्या समोर जर आलं तर या पद्धतीने नक्कीच लोक तुम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न करतील. काय म्हणाल तुम्ही? ईव्हीएमच्या बाबतीमध्ये एक गोष्ट अत्यंत स्पष्ट आहे. आम्ही दरवेळेला राजकीय क्षेत्रामध्ये प्रचार आणि प्रसार करतो. बर. आता ईव्हीएम पहिल्या वर्षीच्या 14ला निवडणुका झाल्या, त्याच्यानंतर 19ला झाल्या आणि ईव्हीएमच्या बाबतीमध्ये हळूहळू तांत्रिकीकरण इतक्या प्रकारे वाढलं जी की आता तुमच्या खात्यातले पैसे आमच्या खात्यात वळते करायचे हायजॅक प्रकरण रोज आपण वाचतो. त्याच्यामुळे ईव्हीएम ही शंका
व्यक्त करणारी वस्तू झाली. जी आता शंका व्यक्त करून काही लोक डेमॉन्स्ट्रेशन मधून काही इंजिनियर्स दाखवतात बिलकुल की बुवा या ठिकाणी पहिल्यांदा काहीच नाही, मग 300 मतं टाकून घेतात, त्यातले 150 मतं बरोबर बीजेपीला पडलेले असतात. जी 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 ते सांगतात. हे कोर्टात सिद्ध करता येईल नाही करता येईल, ते होईल नाही होईल, परंतु जर सगळे विरोधी पक्ष याची मागणी करत आहेत जी आणि तुमच्या स्वतःच्या कर्तृत्वावर, तुमच्या जी. स्वतःच्या प्रगतीवर विश्वास आहे जी. किंवा आमच्या लोकप्रियतेमुळे, आमच्या गॅरंटीमुळे लोक आम्हाला मतं देतात, तर तुम्हाला बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यात काय अडचण? जी 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 काही अडचण नाही. हा. ही भीती कोणाला आहे जी की बा ज्यांना वाटते की बा आम्ही निवडून येणार नाही, त्यांना तुम्ही तर म्हणता ना की आमचं कामच इतकं आहे की आम्ही निवडून येतो. जी राज्यामध्ये करत असताना तुम्ही हे करत नाही. याचं कारण असं आहे की राज्यामध्ये करत असताना तुम्ही हे दाखवता की बा साधारणतः आता इथे वायएसआरचं याचं राज्य होतं, जी. त्या यांचं यस भारतीय तो पक्ष, जी त्याचं नाव वायएसआर वायएसआर नाही, वायएसआर नाही, हे इकडचं आमचं तेलंगणामधलं तो भारतीय पक्ष हा भारतीय नवीन पक्ष जो होता, तर त्यांचं राज्य होतं. तिथे काँग्रेस आली, यांना काही फरक पडला नाही. त्यांना की ते तर होतेच वाली विरोधातले, जी. आता ते गेले तर काँग्रेस आली. जी. आणि मग आता हे पडलेले तर ते आपल्याबरोबर केंद्रातल्या निवडणुकात येऊ शकतात पडल्यामुळे. जी तर अशा प्रकारची त्यांची भूमिका राज्याच्या होती. केंद्राच्या बाबतीमध्ये ते हमखासपणे आता ड्रायव्हर लोकांचा संप झाला. जी तो कायदा इतका कडक करून टाकला. आता ऍक्सिडेंट हा शब्द कसा निघाला की तो अचानक घडतो, जी. तो काय कोणी घडवत नाही. अपघात हा अपघात आहे त्याला म्हणतात. जी. मग आता त्या अपघातात एवढा कायदा करून टाकला आणि तो मागे येतला नाही. 6 महिने ते लोक मुली पैलवानगीच्या होत्या त्यावेळेला उपोषणाला बसल्या, त्याच्या आधी शेतकरी वर्षभर बसले. मणिपूरचं एवढी हिंमत का करतात तुम्ही? मणिपूरचा का करतात माहिती का? जी. की त्यांना माहिती की आपल्याला तर लढाई ईव्हीएमची आहे ना, हा आपल्याला त्या लोकांच्या मताची गरजच नाही ना, आपण तर तसं जसं फिट करू तसं होणार जी, आहे, जी. असं त्यांचं मत आहे. आता दुसरा म्हणजे स्वतःच्या कर्तृत्वावर एवढा विश्वास असला तर आमचं म्हणणं आहे की ईव्हीएम बद्दल. याचं दुसरं उदाहरण देतो की जसं आम्ही मतं मागत असताना एखादं गाव, त्या गावातले जवळपास समजा आम्ही लोक गेल्यानंतर जी सभा होती किंवा आम्हा लोकांना जे लोक भेटतात वेगवेगळ्या लोकांना, जी तर त्या गावातल्या 700 मतापैकी 600 मतदार येऊन सांगतात की यावेळेला आम्ही तुम्हाला मतदान केलं. जी जी आणि मतं पाहिले तर 530 मतं विरोधीवाल्यांना मिळतात. हे कसं घडू शकतं? हे बिलकुल. प्रॅक्टिकल गोष्ट आहे. जी जी जसे काही ठराविक मुस्लिम वस्तीमध्ये 600चं मतदान झालं आणि 600च्या मतदानात 430 मतं विरोधी उमेदवाराला आणि 160 मतं राष्ट्रवादीला. हे होऊ शकत नाही. हे प्रॅक्टिकल मध्ये कोणाही घरात जाते, हे होऊ शकत जी. नाही. आणि म्हणून ती शंका अधिक प्रमाणात वाढली. जी 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 आणि म्हणून जर त्यांच्यामध्ये हिंमत असेल, त्यांच्यामध्ये कर्तृत्व असेल, त्यांच्यामध्ये गॅरंटी असेल, तर बिलकुल विरोधी पक्षाची मागणी मंजूर करावी. दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊ द्या आणि एक निवडणूक त्यांनी याच्यावर करावं. पुन्हा हे संपल्यानंतर पुन्हा लागलं तर जी, बदललं जी. ते, पण एक निवडणूक करायला यांना काहीच हरकत नाही की पहा तुम्ही जे म्हणत होते ना ते आम्ही हे दाखवून जी. दिलं, पण ते करत नाही. त्याचं कारण निश्चितच आहे की ईव्हीएम मध्ये गडबड आहे. जी 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 जी. तर दर्शकांनो, तुम्हालाही कदाचित ह्या सगळ्या गोष्टीच्या साहजिकच शंका निर्माण होतात. अनेक प्रकरणं गेल्या अनेक वर्षापासून आपल्या सर्वांच्या समोर येत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या गावाच्या स्तरावर सुद्धा अनेकांनी ह्या सगळ्या गोष्टी नक्कीच अनुभवलेल्या आहेत. परंतु लोकशाहीला खऱ्या अर्थानं मारक घडणाऱ्या गोष्टी जर इथे होत असतील तर या लोकशाहीच्या संविधानाच्या रक्षणासाठी आपण सर्व लोकांनी जागृत होण्याचं काम केलं पाहिजे. कारण लॉर्ड बुद्ध टीव्ही चॅनल हे बहुजनांना नव्हे तर देशवासियांना खऱ्या अर्थानं वास्तव, सत्य आणि विज्ञान या ठिकाणी सांगणारं चॅनल आहे. कारण ते तुमचं, आपलं आणि सर्वांचं हे एकमेव देशातलं राष्ट्रीय नॅशनल टीव्ही चॅनल आहे लॉर्ड बुद्ध टीव्ही चॅनल. तर या पद्धतीनं रोखठोक आणि सडेतोड विचाराची मांडणी श्यामभाऊच्या माध्यमातून सगळ्याच एकत्रित विषयावर झाली आहे. जाता जाता या ठिकाणी श्यामभाऊंना थोडंसं एक पुन्हा शेवटचा प्रश्न माझा असेल की आपल्याला थोडंसं इंटरव्ह्यूच्या समारोपाकडे आपण जात असताना तमाम आपल्याला बघणाऱ्या देशातल्या या सर्व युवकांना, तरुणांना, मतदारांना, महिलांना, एकंदरीत आपल्या भारतीयांना तुमचं एक सजेशन, तुमचं एक सल्ला, मार्गदर्शन आणि तुमचा एक खरं तर एक मोठा भाऊ म्हणून तुमचा अनुभव कशा पद्धतीनं भविष्यासाठी सांगाल? तमाम जे प्रेक्षक आहेत आणि आपल्या देशातले सर्व बांधव आहे, भगिनी आहेत, त्यांना माझं एवढं म्हणेल, मी काही फार मोठा तज्ज्ञ किंवा फार मोठा साहित्यिक किंवा फार मोठा राजकारणी नाही,
परंतु एक कॉमनमध्ये सामान्य लोकांमध्ये मी राहतो, त्यांच्यात काम करतो, त्यांच्या अडचणी जडणघडण मला समजते. तर देशाला काही शक्ती गुमराह करण्याचा प्रयत्न करीत आहे. तर गुमराह करणारे विविध क्षेत्रातले लोक, ज्याला जादूगर म्हणतो आपण, जी जादूगर ही कोणती जादू दाखवताना ती 2 मिनिटं पाहण्याची मजा वाटते, पण जादूगरच्यासाठी तासनतास वेळ देऊन आपलं आयुष्य खराब करणं हे चुकीचं आहे. जी तर जे लोक तुमच्याकडे आमिष दाखवतात, म्हणजे 100 रुपयाची नोट, 500ची नोट, 1000ची नोट किती दिवस घर चालवेल, जी एक दारूची बाटली किती दिवस वा, वा, तुम्हाला वा. मजा आणल, एक मटणाची पार्टी तुम्हाला किती दिवस टिकेल याचा विचार केला पाहिजे. कारण बाबासाहेबांनी जो मूलभूत महिला, युवक, 18 वर्षाच्या वरचा युवक, महिला आणि वृद्ध, आणि इंग्लंडमध्ये जे नव्हतं ते बाबासाहेबांनी पहिल्याच दिवशीपासून देश स्वतंत्र झाल्यावर महिलांना मतदानाचा जो अधिकार दिला, जी, जी. युवकांना जो मतदानाचा अधिकार दिला, आणि देशातल्या करोडपती माणसालाही मताचा अधिकार एक, आणि गावातल्या फाटक्या शेतकऱ्याला जो संजय निराधारचे पैसे घेतो त्यालाही मताचा अधिकार एक, हे जे दिलं, या शस्त्राचा वापर अत्यंत सत्सत विवेक बुद्धतीनं आणि राष्ट्रहितासाठी करा. समाज, नातं, गोतं, भाषा, पंथ, पैसा, अदला, सन्मान याचा विचार करू नका. एक छोटं आपलं काम जर कोणा केलं असेल आणि आपल्याला तो प्रचंड गुलाम बनवणार असेल तर ते काम नाही झालं तर चालेल, पण सत्सत विवेक बुद्धीनं मतदान करा. आणि मतदानामध्ये बाबासाहेब आंबेडकरांची घटना तुम्ही टिकवणार आहे का नाही हे विचारून त्याला मतदान करा. तो कोणत्याही पक्षाचा असेल. मला मी पक्षाबद्दल प्रचार करायला इथे बसलेलो नाही, परंतु तुम्ही हा प्रश्न विचारा येणाऱ्या माणसाला, का हो तुमचं सरकार जर निवडून आलं तर तुमचा उमेदवार बाबासाहेबांची घटना या देशामध्ये टिकवणार का नाही टिकवणार. बिलकुल. बाबासाहेबांची घटना टिकवण्याचं काम फक्त मागासवर्गीयाचं हे डोक्यातून काढून टाका. की टिकवण्याचा अधिकार आपला पण आहे, कारण आपल्याही इस्टेट कोणत्याही मागासवर्गीयांचा जर आपल्यावर हल्ला केला तर कायद्याने आपल्याला त्याच्या विरुद्ध तक्रार करता येते. हा अधिकारही बाबासाहेबांना आपल्याला दिला, तो मागासवर्गीयाला हल्ला करण्याचा अधिकार नाही दिला. हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणून मी सर्व महिला, सर्व भगिनी, सर्व तरुण वर्ग, सर्व शेतकरी वर्ग, सर्व व्यापारी वर्ग आणि आपल्या देशाच्या व्यवस्थेमध्ये रिकामपण असणारे लोक हे राजकारणात भाग घेतात असं लोक म्हणतात, आणि कामाचे लोक हे काम करत राहतात. पण आमचं म्हणणं आहे की हे जे रिकामे लोक राजकारणात भाग घेतात म्हणून यांना काय चाललं बरं वाईट हे समजते, पण कॉर्पोरेटमध्ये कॉम्प्युटरमध्ये डोकं टाकून ज्यांना देशाचा पंतप्रधान आणि उपपंतप्रधान माहित नाही ते लोक काहीच कामाचे राहिलेले नाही. म्हणून सार्वजनिक जीवनाचा अभ्यास करून समाजाच्या हितासाठी काय आहे, राष्ट्राच्या हितासाठी काय आहे, प्रगतीसाठी काय आहे, आपण कोणता रस्ता निवडलेला आहे तो बरोबर आहे का नाही, राज्यकर्ते दाखवतात तो रस्ता बरोबर आहे का, संत दाखवतात तो रस्ता बरोबर आहे का, शाळेमध्ये शिकवलेले शिक्षक दाखवतात तो रस्ता बरोबर आहे का, आपण आपल्या सत्सद विवेक बुद्धीला पटेल असेल त्या रस्त्याचं विश्लेषण केलं पाहिजे आणि सत्सद विवेक बुद्धीला जाऊन मतदान करून ही लोकशाही टिकवा. खूप जबरदस्त या ठिकाणी ही संपूर्ण मांडणी केलेली आहे. बाबासाहेब आंबेडकरांना संविधानाने दिलेल्या राईट टू वोट आणि की मतदानाचा अधिकार जो आहे, म्हणजे मताधिकार आपण ज्याला म्हणूया, हा मताधिकार दिलेला आहे. म्हणून प्रत्येकानं आपल्या बुद्धिमत्तेला आणि खरं तर आपला विकास करणारा, पर्यायाने राष्ट्राचा विकास करणारा, आपल्या समस्या मांडणी करणारा असा लोकनेता, उमेदवार, आपला प्रतिनिधी संबंधित या ठिकाणी भवनामध्ये पाठवण्याची नैतिक जबाबदारी ही पण दर्शकांनो, प्रेक्षकांनो आपलीच आहे. आणि अशा पद्धतीनं हा सुंदर असा इंटरव्ह्यू, मुलाखत लॉर्ड बुद्ध टीव्ही चॅनल प्रस्तुत मैत्री संवाद या कार्यक्रमामध्ये श्यामभाऊ उमाळकर यांचा या ठिकाणी आपण घेतलेला आहे. भाऊ, तुम्ही खूप किमती वेळ या मैत्री संवाद कार्यक्रमासाठी काढला आणि वेळ देऊन अतिशय सडेतोड या सगळ्या गोष्टीची मांडणी केली. त्याबद्दल लॉर्ड बुद्ध टीव्ही चॅनलच्या वतीनं आपल्या या ठिकाणी विशेष धन्यवाद. आणि प्रेक्षकांनो आपला सुद्धा विशेष धन्यवाद की आपण हा संपूर्ण इंटरव्ह्यू या ठिकाणी चांगल्या पद्धतीने ऐकून घेतला. नक्कीच तुमच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल करणारा, परिवर्तन घडवणारा आणि दिशा देणारा हा इंटरव्ह्यू असेल. अशाच लोकांसोबत आपण तुम्हाला जोडतं करूया, बोलतं करूया आणि नक्कीच वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांसोबत जुळवत ठेवूया. बघत राहा तुमचं, माझं, आपलं सर्वांचं एकमेव बहुजनांचं राष्ट्रीय टीव्ही मीडिया लॉर्ड बुद्ध टीव्ही चॅनल. मी प्राध्यापक गजेंद्र गवई, कॅमेरामन अरविंद काठोले सोबत.